आमचा स्ट्रक्चर ऑडिटमध्ये जसा आमचा क्लेम होता सेम टू सेम त्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती आहे त्या बिल्डिंगची. आज स्ट्रक्चर ऑडिट झालं, लगेच रिपोर्ट येईल, बघू आता पुढे काय कारवाई होते. समजा कारवाई नाही झाली तर या पोरांसाठी मी आंदोलनावरती बसतो. आमदार आमचा आहे, खासदार आमचा आहे, पालकमंत्री ही आमचे आहेत, पण ही कारवाई जी करायची आहे ना ते वसई विरार महानगरपालिकेने करायची. हायकोर्टापेक्षा मोठा कोण आहे ते गेल्या वर्षीच त्यांनी ती रद्द केलेलं आहे की ही बिल्डिंग डेंजर आहे म्हणून शाळा नाही केली पाहिजे. प्लस वसई विरार महानगरपालिकेची जी टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे, जी लोकांना अप्रुव्हल देते अख्खा वसई विरारला, त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे की ही बिल्डिंग वेकेंट करून द्या. नमस्कार, आता आपण वसईच्या चिंचोटी परिसरामध्ये आहोत. आता एक अशी बातमी आहे जी मुलांच्या भविष्याशी निगडीत आहे. गेल्या काही महिन्यामध्ये आपण भारतामध्ये बघितलं असेल की मुलांच्या भविष्याची चिंता प्रत्येक पक्षाला सतावत आहे. एका बाजूला जंतर मंतरचं आंदोलन, त्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या प्रकारे प्रोटेस्ट केले जात आहेत. आज महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यामध्ये, बिहारसारख्या राज्यामध्ये, यूपी सारख्या राज्यामध्ये, जे जितके महत्त्वाचे राज्य आहेत, प्रत्येक ठिकाणी मुलं जे आहेत ते आपल्या हक्कासाठी पुढे येत आहेत. परंतु विचार करा की तुमचं मूल आपल्या शाळेत सकाळी जातं आणि दुपारी ते परतच येत नाही. त्याच्यावर एक बिल्डिंगचा स्लॅब कोसळतं आणि त्याला आपला जीव गमवावा लागतो. विचार करा, जेव्हा तुम्ही हे विचार जरी करत असाल तुमचे पाय थरथरत असतील. आणि अशीच एक परिस्थिती जेव्हा वसईमध्ये होणार असेल आणि त्याचा पूर्व अनुभव प्रत्येक डिपार्टमेंटला झालेला आहे. आणि इतकंच नाही की तो आता झालाय, अनेक वर्षांआधी झालाय, अनेक वर्षांपासून होतोय, परंतु नोटिसा काढण्यात आल्या, सगळं काही झालं. परंतु कदाचित वसईमध्ये एक शाळा अशी आहे जी आता CJPची वाट बघते, जी आता BJPची वाट बघते की त्यांनी येऊन आंदोलन करावं, मगच आता इमारत जी आहे ती तोडण्यात येईल. म्हणजे जोपर्यंत एखाद दुसरा कोण जीव दगावला जात नाही तोपर्यंत. आम्ही तुम्हाला ज्या शाळेबद्दल सांगतोय ती शाळा आहे ज्ञानोदय मल्टीपर्पज हायस्कूल. आता तुम्ही खाली बघू शकता ज्युनियर कॉलेज पण आहे, आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स. म्हणजे इतकं काही या इमारतीमध्ये चालतं. ह्याच्या एका शिफ्टमध्ये जे आहे ते 4,500 मुलं शिकतात. जर 2 शिफ्टचं आपण बोलू तर 4,000, 8,000, 6,000 मुलं शिकत असतील. आणि असं असताना या इमारतीचं जे बांधकाम आहे ते विटांचं बांधकाम आहे, कोणतंही RCBचं बांधकाम नाही आहे, पूर्ण पोकळ बांधकाम आहे. या ठिकाणी आज स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आलं आणि इतकं धक्कादायक सगळं होतं की इथे जे ते ड्रिल मशीन चालवू शकत नव्हतं. जर ती चालवली तर इमारत जी आहे ती कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते भाजपचे पदाधिकारी ॲडव्होकेट राहुल सिंग यांनी आपल्या पद्धतीने जी आहे ती प्रशासनाला मागणी करून करवून आणली. मुद्दा हा आहे की 2017 पासून या संपूर्ण शाळेबाबत अनेक नोटिसा निघाल्यात. मग त्या फायर ब्रिगेडच्या असू दे, महानगरपालिकेच्या असू दे, PWDच्या असू दे. असं असताना देखील अजूनपर्यंत ही स्ट्रक्चर का डिमॉलिश झालं नाही याचं एक खूप मोठं उदाहरण आहे की वसई विरारमध्ये इतका चांगला भ्रष्टाचार चालू आहे की हायवे पासून नजीकच्या शाळेमध्ये 4थी मुंबई करणारे मुख्यमंत्री, पक्ष, पदाधिकारी, अधिकारी अजूनही या शाळेसाठी गप्प आहेत. आपण राहुल सिंग यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल? 2017 पासूनचा मुद्दा आहे, अनेक नोटिसा निघालेल्या आहेत. आता तुम्ही जसं म्हणालात की VMCने स्वतः जे आहे ते नोटिसा दिल्या. आता तर सत्ता पण आली आहे बहुजन विकास आघाडीची. आणि असं असताना का सगळं इतकं शांत आहे? फक्त VMC नाही, हायकोर्टाचा ऑर्डर आहे याला डेमोलिश करायचं. सार्वजनिक बांधकामचा हाल पत्र आहे माझ्याकडे, गेल्या वर्षी दिलेला. सार्वजनिक बांधकामने गेल्या वर्षी बोललंय की ही बिल्डिंग अति धोकादायक आहे, याचा वापर शाळेसाठी करता नाही आला पाहिजे, धोकादायक आहे जीवासाठी. नंतर VVMCच्या फायर डिपार्टमेंटने ऑडिट करून रिपोर्ट दिला आहे की याचं वीज कनेक्शन कापून हा बिल्डिंग वेकेंट करण्यात यावा. नंतर टाउन प्लॅनिंग, वसई विरार महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंगने लेटर इश्यू केलेला आहे की हा बिल्डिंगचा वापर डेंजरस आहे म्हणून करायचा नाही. तसेच वसई विरार महानगरपालिकाचे इकडचे जे अतिक्रमण विभाग असतील किंवा सहाय्यक आयुक्त असतील किंवा संबंधित जे अधिकारी आहेत ते का झोपले आहेत, किंवा ते आमचे जे भारताचे भविष्य आहेत त्या शाळेत ज्ञानोदय मल्टीपर्पज विद्यालयामध्ये एका बॅचमध्ये, मी माहितीसाठी सांगतो, 4,500 पोरं शिकतात. समजा दुर्दैव कुठली घटना घडली तर 4,500 पोरांचा जीव जाऊ शकतो. म्हणून या विषयात मला कुठलाही राजकारण करायचं नाही, पक्षाचा काही विषय नाही माझा विषय एवढाच आहे की ही बिल्डिंग डेमॉलिश करून मुलांचं भविष्य आणि त्यांचा जीव वाचवावा, एवढंच माझी मागणी आहे वसई विरार महापालिकेकडे. ही सगळ्यात पहिली शाळा बनली असेल तेव्हा स्ट्रक्चर खराब होतं. त्यानंतर ह्या व्यक्तीने, म्हणजे जे कोणी ओनर असतील याचे, ज्युनियर कॉलेज, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स सगळं काही केलं या माणसाने. हा शाळा मी तुम्हाला दाखला देतो, तुम्ही दाखवा नंतर. 96 ते 98 पासून ही शाळा चालू झाली आहे. म्हणजे पहिला याने कसं केलं, चॉल बनवलं, खाली पत्रा होता. नंतर मुलं वाढत गेले तसं याने काय केलं, वरती स्लॅब टाकला, पत्रावरती घेतलं. तुम्ही बघितलं असं त्याने 3rd फ्लोअर पर्यंत गेलेला आहे. तो जो पिलर आहे तो RCC कॉलम असायला पाहिजे.
पण यांनी पिल्लर हा विटाचा बांधकाम करून यांनी 3 फ्लोअरची तलमजला 3 बिल्डिंग बांधलेली आहे. ती बिल्डिंग कधीही पडू शकते. त्या हिशोबाने मी आता माननीय आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की याचा स्ट्रक्चर ऑडिट करून ही बिल्डिंग C1 घोषित करून लगेच पाडून मुलांचा जीव वाचवावा. आयुक्त साहेबांनी पॉझिटिव्ह रिप्लाय केलाय की ऑडिटर लगेच नेमले ते. आज स्ट्रक्चर ऑडिट होता. याचा स्ट्रक्चर ऑडिटमध्ये जसा आमचा क्लेम होता सेम टू सेम त्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती आहे त्या बिल्डिंगची. आज स्ट्रक्चर ऑडिट झाला, लगेच रिपोर्ट येईल. बघू आता पुढे काय कारवाई होते. समजा कारवाई नाही झाली तर या पोरांसाठी मी आंदोलनावरती बसतो. पण सर म्हणजे आता सगळे जसं तुम्हाला प्रश्न विचारतात मी पण विचारेन. तुमच्याकडे पालकमंत्री आहेत, तुमच्याकडे शिक्षा मंत्री आहेत, मग कुठे आणलंय सगळं? तिथून पण म्हणजे विषय नाहीये. आमदार आमचा आहे, खासदार आमचा आहे, पालकमंत्री ही आमचे आहेत. बरोबर. पण ही कारवाई जी करायची आहे ना ते वसई विरार महानगरपालिकेने वगैरे काही येऊ शकतात. करायची. हायकोर्टापेक्षा मोठा कोण आहे? हायकोर्टापेक्षा मोठा कोण आहे? आपल्याकडे सर नेते मोठे नाही. कितीही मोठा नेता असू द्या, पण हायकोर्टापेक्षा मोठा नेता कोणीही नाही. आणि हायकोर्टाचा स्टेट ऑर्डर आहे डेमोलिश करायचा, तरीही वसई विरार महानगरपालिकेने तो ऑर्डर हायकोर्टाचा इम्प्लिमेंट केलेला नाही. आणि राहिला सत्तेचा विषय तर इथे वसई विरार महापालिकेत सत्ता ही बहुजन विकास आघाडीची आहे. तरी पण माझ्या पक्षाचा काय घेणं देणं नाही. मी राजकारण करत नाही इकडे. पण हायकोर्टाचा तरी ऑर्डर माना आणि वसई विरार महानगरपालिकेने त्वरित हे इलिगल स्ट्रक्चर डेमॉलिश करून पोरांचा जीव वाचवावा. सर तुम्ही स्वतः ॲडव्होकेट आहात आणि त्याच्यामध्ये लिगल प्रोसेसमध्ये हायकोर्टाने ऑर्डर दिल्यानंतर आयुक्तांना ऐकावं लागतं, कोणत्याही अधिकाऱ्याला त्वरित कारवाई करावी लागते. पण आता कुठेतरी वसई विरार जे आपण म्हणतो की A ग्रेडमध्ये तर आपण नाहीच आहोत, पण B ग्रेडच्या पण आपण खाली चाललेलो आहोत का? कारण हायकोर्टाची जिथे जे नोटीस आहेत त्याच्यावर पण अधिकारी लक्ष देत नाही. म्हणजे इतकी परिस्थिती आपली बेकार आहे. वसई विरार महापालिकेत माझा नजरेत कमीत कमी 8 ते 10 असे हायकोर्टाचे ऑर्डर आहेत. ते वसई विरार महापालिकेने इम्प्लिमेंट केलेलं नाही. हा एक ऑर्डर तुमच्या समोर आहे. दुसरा ऑर्डर आपला पोल्युशन कंट्रोल बोर्डचा आज मीटिंग आहे. आज आयुक्त तिकडे गेले आहेत आपले. तिसरी आपला डम्पिंग ग्राउंडचा विषय घ्या, तो पण विषय पेंडिंग आहे. वसई विरार महापालिकेला डेली फाईन लागतोय लाखोमध्ये, तरी पण तो ऑर्डर इम्प्लिमेंट करत नाही. चौथा आपला STPचा बघा तुम्ही. आपले 4000 कोटी त्यातच जाते. 100%. आता तुम्ही मी तर बोलतो ना, फक्त आमच्या वकिलांचा ना फायनल आउट जे वकील आहेत ना त्यांचा पे आउट तुम्ही काढा. आपण वसई विरार महापालिकेत किती पे आउट करतोय वकिलांना. इथे पगार खडतात लोकांना, पण वकिलांचा पगार बरोबर होतोय. वसई विरार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर भेटत नाही, पण वकिलांना तुम्ही काय एवढे पैसे देताय? काय एवढं तुमच्या केसेस पेंडिंग आहेत? का तुम्ही हायकोर्टाला जबाब देत नाही? का तुमच्या हायकोर्टाचा ऑर्डर इम्प्लिमेंट करत नाही? महापौर साहेबांचं यावर काय म्हणजे काही तुम्ही सूचना वगैरे दिला त्यांना की? महापौर साहेबांचा विषय कसा, आता नवीन महापौर साहेब आले, त्यांना तसे ते जुने आहेत नगरसेवक म्हणून, पण महापौर म्हणून ते नवीन आहेत. त्यांनाच मी सांगितलेलं आहे, त्यांनी आश्वासन दिलं आहे कारवाई करायचं. पण कसं आहे, ही वेळ आश्वासनाची नाही. कसं आहे, ही बिल्डिंग इम्प्लिमेंट करायची आहे. पावसाचे दिवस आहेत. रोज भिवंडीला आता बिल्डिंग पडली, विरारला पडली, नालच पडला, त्या दिवशी एक स्लॅब कोसळला. म्हणून इमिडिएटली ही बिल्डिंग डेमॉलिश करून पोरांचा जीव वाचवायचा आहे. म्हणून हा आश्वासन किंवा आरोप प्रत्यारोप राजकारणाचा विषय नाही. माझा विषय फक्त एवढंच आहे, ही बिल्डिंग C1 घोषित करून डेमॉलिश करण्यात यावं आणि पोरांचा जीव वाचवण्यात यावा. सर शेवटचा प्रश्न आहे, मला फक्त इतकं सांगा की आतापर्यंत कोणकोणत्या डिपार्टमेंटनी धोकादायकची नोटीस यांना बजावलेल्या आहेत? कोणाला? या शाळेला. हो, कोणकोणत्या डिपार्टमेंटनी बजावले? वसई विरार महानगरपालिकेने बजावलं आहे. PWD सार्वजनिक बांधकाम जो डिपार्टमेंट आहे, याच्यावरती हे लोक शाळा चालवतात, परवानगी भेटते, ते गेल्या वर्षीच त्यांनी ती रद्द केलेलं आहे की ही बिल्डिंग डेंजर आहे म्हणून शाळा नाही केली पाहिजे. प्लस वसई विरार महानगरपालिकेची जी टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे, जी लोकांना अप्रुव्हल देते अख्खा वसई विरारला, त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं आहे की ही बिल्डिंग वेकेंट करून डेमॉलिश करण्यात यावं. प्लस वसई विरार महानगरपालिकेची फायर ब्रिगेड म्हणजे फायरने ऑडिट केला, त्यांनी तर लगेच सांगितलं की बिल्डिंग डेमॉलिश करा आणि वीज कनेक्शन हा काढण्यात यावं. तसं त्याने पत्रही दिलेलं आहे की तुम्हाला देतो. म्हणजे PWD दिलं आहे, वसई विरार महानगरपालिकेने टाउन प्लॅनिंगने दिलं आहे, महानगरपालिकेने दिलेलं आहे, फायरने दिलेलं आहे. अजून काय लागेल तुम्हाला? हायकोर्टाचे ऑर्डर आहेत. नाही झाली तर आम्ही बघू ना, मग आंदोलन करू, बंद पाडू इथे शाळा आम्ही बसून. बरोबर, धन्यवाद सर. कारण हा पोरांचा जीवाचा विषय आहे. हा कुठला राजकारणाचा विषय नाही मिळत किंवा पक्षाचा विषय नाही मिळत. हा पोरांचा जीवांचा विषय आहे आणि पोरांसाठी काही पण. नक्की सर, धन्यवाद. जसं की आपल्याला माहिती आहे की गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे ते मुलांच्या भविष्यासाठी, कारण आपली शिक्षण व्यवस्था आता इतकी जास्त खराब होत चालली आहे की मुलांना नेमका कोणत्या शाळेत टाकायचं, कॉलेजमध्ये टाकायचं यावर विचार करण्यापेक्षा कोणती स्ट्रक्चर आता मजबूत आहे ह्यावर विचार करण्याची परिस्थिती आली आहे. म्हणजे आज शाळेमध्ये मुलांना घालत असताना पालक हा विचार करत नाहीत की त्यांची
शिक्षण पद्धती कशी आहे, तर पालक हा विचार करतात की त्याची स्ट्रक्चर पद्धती कशी आहे. म्हणजे इतका खालवलेला आहे वसतिगृहाचा दर्जा, म्हणजे आपण कुठेतरी एकदम बेअर मिनिमम पण आता सरकारकडून एक्सपेक्ट करू शकत नाही. असं असताना जेव्हा 2017 पासून नोटिसा निघत आहेत, तर ज्ञानोदय विद्यालय जे की आता आपण इथे उभे आहोत, या इमारतीचं कॉलेज होतं, मल्टीपर्पज शाळा होते आणि आर्ट, सायन्स, कॉमर्स सारख्या सगळ्या स्ट्रीम्स इथे चालवल्या जातात. आणि असं असताना पण जे ओनर आहेत वर्मा म्हणून, त्यांना काही फरक पडत नाहीये त्या नोटिसांमध्ये. प्रश्न हा नाही की वर्मांना फरक का नाही पडत, प्रश्न हा आहे की इतक्या नोटिसा येऊन पण वर्मासारखी लोक अशी शाळा चालवतात आणि प्रशासन त्यावर काहीच ॲक्शन घेत नाही, कोणती मोठी ॲक्शन त्यावर होत नाही. परंतु पाहण्यासारखं असेल आता हा मुद्दा पुन्हा एकदा 2017 नंतर 2026 जवळपास 9 वर्षानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा आता समोर आलेला आहे. त्यामुळे पाहण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये काय होतं, नेमकं याच्यामध्ये आंदोलन करायची गरज लागते की या स्ट्रक्चर ऑडिट नंतर सगळं काही खुलं होतं आणि ही इमारत जी आहे ती एकदाची पाडली जाते आणि जवळपास 6 ते 7 हजार मुलांचा जीव वाचवला जातो का, की प्रशासन पुन्हा एकदा शांत बसते आणि रमाबाई अपार्टमेंट सारखं ज्ञानोदय हा मल्टीपर्पज शाळेची गती होते. धन्यवाद.